नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आज आपण अभ्यासणार आहोत टेटची 7वी प्रश्नपत्रिका जी 14 डिसेंबर 2017ला झाली होती आणि यामधील आपण मराठी विभाग अभ्यासणार आहोत। ही परीक्षा एकूण 200 मार्काची असते। तर पहा, चला सोडूया मराठी विभाग, जेणेकरून थर्ड टेटसाठी तुम्हाला त्याचा सराव करण्यासाठी उपयोग होईल आणि तुम्हाला काय काय अभ्यासायचं आहे ते मटेरियल कळेल। तर बघा, प्रश्न काय आहे, पुढील म्हण पूर्ण करा। डॅश डॅश करी काम, सर्वांनाच माहिती आहे दाम करी काम, पर्याय क्रमांक ए अशी ही म्हण आहे। नेक्स्ट क्वेश्चन पहा, 34 नंबरला आलेला आहे। सूर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? समानार्थी शब्द विचारलेला आहे। तर पहा, इथं पर्याय कसे आहेत, सूर, स्वर, देव, दानव। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी देव हे याचे योग्य उत्तर आहे। सला पहिला उकार आणि सूर, तर ते सूर असुर, असुर म्हणजे राक्षस, सूर म्हणजे देव। आणि नंतर जर सला दुसरा उकार असेल तर याचा समानार्थी शब्द येणार स्वर, काय ना स्वर। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी। नेक्स्ट क्वेश्चन पहा, नर मधमाशी, नर मधमाशीसाठी मधमाशी, तर घोड्याला काय? तर घोड्यासाठी खेचर, पर्याय क्रमांक सी ह्याचे योग्य उत्तर आहे। ॲक्च्युली हा प्रश्न बुद्धिमत्तेसाठी विचारण्यात आलेला आहे, तरी पण हा आपल्या स्त्रीलिंग पुल्लिंग या ओळखायचं आहे आणि तो आपल्या मराठी भाषेशी निगडीत आहे, म्हणून मी तो या मराठीमध्ये ॲड केला आहे। ॲक्च्युली समसंबंध या घटकाखाली बुद्धिमत्तेचा हा प्रश्न येतो। नेक्स्ट 72 नंबरला आलेला आहे। पुढील जोड शब्द पूर्ण करा। जीव जंतू, पर्याय क्रमांक बी याचे हे योग्य उत्तर आहे। पहा, येथे समीक्षा योग्य आहे, परीक्षा योग्य आहे, भूपाळी योग्य आहे, पर्याय क्रमांक बी हे याचे योग्य उत्तर असेल, कारण भूमिका हा शब्द काय आहे, अशुद्ध आहे। या ठिकाणी भला पहिला उकार हवा होता। तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर काय वाटते नक्की कमेंट करा। नेक्स्ट क्वेश्चन पहा, इतश्री करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर इतश्री करणे म्हणजे शेवट करणे, पर्याय क्रमांक बी हे याचे योग्य उत्तर आहे। पहा, 116 नंबरला परत मराठीचा क्वेश्चन आलेला आहे आणि शुद्ध शब्द ओळखायचा आहे। सर्व स्पर्धा परीक्षामध्ये हा प्रश्न विचारला जातो, म्हणजे आशीर्वाद हा शब्द शुद्ध कसा लिहितात हे विचारले जाते। जास्त करून खूप साऱ्या क्वेश्चन पेपरमध्ये आशीर्वाद हा शब्द पडलेला आहे आणि याचा शुद्ध शब्द म्हणजे पर्याय क्रमांक ए हे ह्याचे योग्य उत्तर आहे। शला येते दुसरी विलांटीने, वावर येतो रफार, पर्याय क्रमांक ए। 126ला आहे पहा, काळा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर पांढरा, गोरा, धवल, काय यापैकी सर्व। आणि उत्तर खूप सोपे आहे, वरील सर्व। हर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर हर्ष म्हणजे काय, आनंद, पर्याय क्रमांक डी हे याचे योग्य उत्तर आहे। खूप सारे सोपे प्रश्न मराठीचे विचारले गेले आहेत पहा, तर यांची उत्तरे पटपट क्लिक करून तुम्ही जे वेळ खाऊ प्रश्न आहेत त्यांना हा वेळ दिला पाहिजे। त्यासाठी मराठी ग्रामर तुम्ही पूर्ण परफेक्ट करा, जेणेकरून पटापट यांची योग्य उत्तरे तुम्ही निवडाल आणि राहिलेला वेळ, वाचलेला वेळ तुम्ही बुद्धिमत्तेसाठी वापराल। नेक्स्ट मराठीचा क्वेश्चन 191 नंबरला आहे पहा, खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते? ए नंबरला आहे, गाय चारा खाते, गायी चारा खातात, गाय रवंथ करीत आहे, गायी रवंथ करीत आहे। तर पहा, गायी रवंथ करीत आहेत, या ठिकाणी पर्याय क्रमांक डी मध्ये काय पाहिजे होतं, गायी रवंथ करीत आहेत त पाहिजे होतं, त्यामुळे हे वाक्य अशुद्ध आहे। पहा, मित्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत रिपू, सखा, सोबती, दोस्त।
तर सखा, सोबती, दोस्त हे मित्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. आणि रिपू म्हणजे वैरी, त्यामुळे मित्रच्या विरुद्ध येणार रिपू, पर्याय क्रमांक ए. अशा प्रकारे आज आपण प्रश्नपत्रिका 7वी सोडवली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्नपत्रिका 8 यामधील मराठी विभाग शिकवेन. आता तुम्ही फक्त व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या लाईकने मला प्रेरणा मिळते नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. त्यामुळे काय करा की व्हिडिओला लाईक करत चला आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.